दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळतोय। बघू शकता, आपण कालच तुम्हाला सांगितलं होतं रात्री की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं सरकारने नियोजन सुरू केलेलं असून पूर्ण तयारी सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। तर आता तीच तयारी पूर्ण झालेली असून सरकारच्या माध्यमातून जी आर आलेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप हे पूर्णपणे होत आहे, त्यामुळे काळजी करू नका। डायरेक्ट आता 2 हप्त्याचे पूर्णपणे हे 3000 रुपये लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करताच लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळालेला आहे। तर इकडे बघू शकता, एप्रिलच्या हप्त्यात तसेच मेच्या हप्ते असतील किंवा त्या मागच्या हप्ते असतील ते महिन्याला मिळाले। मात्र पुढे कसं झालं, जूनचा हप्ता एक थोडासा उशिरा मिळाला, जुलैचा उशिरा मिळाला, मग आता ऑगस्टचा पण उशिरा मिळाला। मग बहिणी नाराज झाल्या, मग सरकारने मोठा निर्णय घेतला व बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी ऑगस्टचे 1500 जाहीर करून लगेच सप्टेंबरचे पण 1500 जाहीर केले, म्हणजेच की बहिणी खुश राहतील, बहिणी सरकारवर नाराज होणार नाही। त्यामुळे डायरेक्ट आता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये 19 जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप केलं जाणार आहे। तर चला आता कोणत्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी व कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती माहिती बघायला मिळेल। व तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याचे नाव जे आहे ते कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होणार, किती वाजून किती मिनिटाला पैसे येणार ती माहिती आपण लगेच देणार आहोत। फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे। तर चला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या पुणे जिल्ह्यात सुरू होत आहे त्या जिल्ह्याची यादी सर्व माहिती बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळतोय। प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर पैसे वाटप करण्याचं काम अखेर सरकारने सुरू केल्याने सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। खूप दिवसाची प्रतीक्षा लाडक्या बहिणीची संपलेली आहे। लाडक्या बहिणीला वाटप देखील नव्हतं की आज आता डायरेक्ट सरकार 2 हप्ते जाहीर करून वाटपाला सुरुवात करेल। मात्र लाडक्या बहिणीला आता तुम्हाला जे वाटत होतं तोच निर्णय सरकारने घेतला। लाडक्या बहिणीने सरकारकडे मागणी केली होती, एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केली होती की आता उशीर झालाय तर 2 हप्ते द्या। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट बैठकीमध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता यामध्ये बघू शकता, आलेल्या माहितीनुसार 19 जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटप करण्याची सूचना आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले असून त्यांच्याकडे 19 जिल्ह्याची यादी सरकारने आता पाठवली आहे। या 19 जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आता कोणत्या दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील। आता लक्ष द्या, आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदाच होणार आहे। आता यामध्ये बघा, 19 जिल्ह्यात हे 3000 रुपये टाकण्यात येणार असून 19 जिल्ह्याची नावे सरकारने डायरेक्ट आता जाहीर करून टाकलेले आहेत व कोणकोणते 19 जिल्हे आहेत ते देखील आता तुम्हाला दाखवत आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर यामध्ये बघा, हे 3000 रुपये आता पूर्ण वाटप डीबीटीच्या माध्यमातून सुरू होत असून कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा होत आहेत त्यांची यादी व लिस्ट आता आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींनो आता कसली तुम्हाला काळजी करायची नाहीये। जिल्ह्यांची यादी आलेली असून इथे स्पष्टपणे काय सांगितलंय बघू शकता, 2 हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जाहीर झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार बघायला मिळत आहेत। आता हप्ता जाहीर झालेला असून जाहीर होताच अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या असून 2 हप्ते वाटपाची तयारी ही पूर्ण झालेली असून लाडक्या बहिणींनो आता अधिकाऱ्यांकडे आता लिस्ट पाठवण्यात आलेली आहे। त्या अधिकाऱ्यांकडे शिंदेकडून 19 जिल्ह्यांची यादी आता पाठवण्यात आलेली असून या 19 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता हे होणार असून डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये आता पूर्णपणे जमा करण्यात येणार असल्यामुळे सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय। तर चला यामध्ये इकडे बघू शकता, सरकारने जिल्ह्यांची लिस्ट व यादी आता पूर्णपणे सांगितलेली असून एकनाथ शिंदे यांनी 2 याद्या दाखवलेल्या आहेत। या याद्यामध्ये पहिल्या यादीत 19 जिल्हे आहेत, दुसऱ्या यादीमध्ये 16 जिल्हे बघायला मिळत आहेत। जर या
19 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात कोणत्या क्षणी आता 3,000 रुपये जमा होतील. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. मोबाईलवरती आता 2 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 1,500 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्त्याचा असा मेसेज येईल. तिथे लिहिलेला असेल. मग लगेच समजायचंय ऑगस्टचे 1,500 जमा झाले. त्यानंतर या 19 जिल्ह्यात लगेच दुसरा मेसेज 1,500 क्रेडिट युअर अकाउंट सप्टेंबर हप्ता लाडकी बहीण योजना म्हणून लिहिलेला असेल. तो एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल व असे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती सरकार मेसेज पाठवणार आहे. आता लक्ष देऊन बघा, कारण की सरकारने या नियमामध्ये बदल करत आता डायरेक्ट प्रत्येकाच्या मोबाईलवरती मेसेज येणार असं सांगितलेलं आहे. तर चला आता कोणत्या 19 जिल्ह्यात मेसेज येणार आहेत, कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा होत आहेत त्यांची नावे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे जिल्हे जाहीर झालेले असून लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी जालना जिल्ह्यात एक हप्ता लवकर वाटप होणार असून 19 जिल्ह्याच्या यादीत जालना जिल्ह्याचं देखील नाव बघायला मिळत आहे. 1,500 रुपये तर मिळणारच. हे ऑगस्टचे झाले. त्यानंतर 1,500 सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील जालना जिल्ह्यात पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत. होय, आता तुम्हाला पण गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक काम करावं लागेल. ते कोणतं आहे पुढे सांगतो, जेणेकरून 100% इथून पुढे गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. कारण गॅस सिलेंडर योजना ही सर्वांसाठी योजना आता सरकार सुरू करत असल्यामुळे सर्व बहिणीला याचा फायदा घेता येणार आहे. मात्र आता 5 दिवस राहिलेले आहेत. 5 दिवसाच्या आत एक काम करून ठेवा, म्हणजे गॅस सिलेंडरचा हप्ता पण तुम्हाला मिळेल. वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. मग ते पण पैसे मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. ते कोणतं करावं लागेल ते पुढे सांगणार आहे. ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे. तर आता जालना जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. 2 मेसेज हे मोबाईलवरती येतील. जर मेसेज आला की लगेच पैसे जमा झाले म्हणून तुम्ही समजू शकता. कारण सरकार आता पूर्णपणे पैसे वाटप लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता करत असल्यामुळे सर्व बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या याद्या देखील आपण बघूयात. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता दुसरा जिल्हा पण जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो इथे स्पष्टपणे माहिती आपल्याला दिसून येत आहे. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असून या ठिकाणी पूर्णपणे रक्कम आता जमा करण्यात येणार आहे. तर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये, ऑगस्टचे 1,500, सप्टेंबरचे 1,500, टोटल 3,000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कसली कोणाला काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाहीये, कारण तसा मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये बहिणींनो जमा होणार आहेत तुमच्या मोबाईलवरती. आता लक्ष द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जिल्ह्यांची नावे सांगत आहेत. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. मग 19 जिल्ह्याच्या आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी फक्त आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर बघितला तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये इथून पुढे 100% मिळणार आहेत. कारण सरकार सर्वांना देणार आहे. हे मिळवण्यासाठी काय करायचं, आता राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओ सर्व सांगणार आहे. फक्त तुम्हाला आता तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून 3 मिनिटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा, 830 रुपये देखील आता परभणी जिल्ह्यात वर्षातून 3 वेळेस 3 हप्ते वाटप करण्यात येणार आहेत व 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता जमा होणार असून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होताच मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप हे होणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत व याद्यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे तर चला आता सर्व काही याद्या व लिस्ट आपण बघूया. तर यामध्ये इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी सरकार मोठा पाऊल उचलत असून या ठिकाणी सांगितलं आहे कोणीही काळजी करू नका. सरकारने सांगितलं की आता टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत. 19 जिल्ह्यात सर्वात आधी 2 हप्त्याचे पैसे आता जमा होत आहेत. 19 जिल्ह्याची यादी पण आलेली असून लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. यामुळे लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणामध्ये खुश झालेल्या आहेत. इकडे बघू शकता, कोणीही काळजी करू नका असं सांगितलं आहे. म्हणजे सर्वांच्याच बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये हे पूर्णपणे आता जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. असं लाडक्या बहिणीसाठी स्पष्टपणे सांगू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. तर इकडे बघा, यामध्ये पुढे सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने पैसे येत असून आता 19 जिल्ह्यात सर्वात आधी 2 हप्त्याचे पैसे हे जमा होणार असून बँकेत जाऊन लगेच पैसे काढून आणले तरी काय अडचण होणार नाहीये. पण त्याआधी मोबाईल
मोबाईलवरती मेसेज आलेत का चेक करा. जर 2 हप्ते जमा झाल्याचे मेसेज 3,000 रुपयाची रक्कम आली असेल तर लगेच जाऊन तुम्ही बँकेतून पैसे काढून आणू शकता. कारण आता कसली काळजी व चिंता करण्याचं कारण नसून सरकारने GR काढलेला आहे. GR मध्ये अजून महत्त्वाची माहिती दिलेली असून अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे त्यामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. तर चला आता नेमके पैसे आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत व GR मध्ये काय सांगितलं आहे, कोणत्या जिल्ह्यात किती वाजता पैसे मिळणार आहेत, 1 वाजता मिळणार की 2 वाजता मिळणार की रात्री 8ला मिळणार की सकाळी 7 वाजता मिळणार, सर्व काही ॲक्युरेट माहिती त्यामध्ये बघायला मिळत आहे. ती देखील सविस्तर तुम्हाला सांगणार आहे व कोणत्या जिल्ह्यात किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत ते देखील आता बघायला मिळणार आहे. त्यासाठी राहिलेला फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो दिसत असेल व त्यांच्याच उजव्या साईडला एक फोटो दिसत असेल. त्यामध्ये बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री व इकडे उपमुख्यमंत्री बघायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट यादी दाखवली असून इकडे बघा त्यांच्या हातामध्ये या 2 याद्या बघायला मिळत आहेत. त्यांच्या हातातील ही जी पहिली यादी आहे, या पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील. दुसरी एक यादी आहे, या दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त 1,500 हप्ता मिळणार आहे. तो पण उशिरा ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो. मग तुम्हाला वाटत असेल सरकारनं आपलं दुसऱ्या यादीत नाव घेण्याऐवजी पहिल्या यादीत नाव घ्यायला पाहिजे जेणेकरून दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील. कारण ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांच्याच बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये ऑगस्टचे सप्टेंबरचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं आता ते पण तुम्हाला सांगत आहे. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर ते काम केलं नाही तर डायरेक्ट तुमचं नाव दुसऱ्या यादीत जाईल व दुसऱ्या यादीत जर नाव गेलं तर फक्त 1,500 रुपये मिळतील असं सांगितलं आहे. ते पण पुन्हा खूप उशिरा 5-6 दिवसांनी हप्ता मिळू शकतो. मग आता लक्ष द्या, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळण्यास सुरुवात होत आहे जिल्ह्याची यादी बघूयात, त्यानंतर ती माहिती आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो पूर्णपणे हप्ता वाटप केला जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. तर इकडे बघा भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. आता 1,500 ऑगस्टचे 1,500 सप्टेंबरचे टोटल 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. डायरेक्ट 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये 100% जमा होऊन जातील. त्यामुळे आता काळजी करत बसू नका, कसलीही चिंता करत बसू नका. सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय जाहीर करत तुम्हाला एक चांगला दिलासा दिलेला आहे. तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणलेली आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. आता भंडारा नव्हे अजून बरेच जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत, त्या देखील जिल्ह्यांची नावे सांगत आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भंडारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये इकडे बघा पूर्णपणे 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता वाटप होणार आहेत. ही रक्कम देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल. वर्षाला 3 हप्ते देत असते सरकार, त्यामुळे हे 3 हप्त्याची रक्कम सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात 100% जमा होणार आहे म्हणजे होणार आहे. त्यामुळे काळजी व कसलीही चिंता आता तुम्ही करत बसू नका. सरकारने डायरेक्ट तुमच्यासाठी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची नावे बघूयात. यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये 100% मिळतील व तुम्हाला दिलासा मिळू शकतो. त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा फायदा होणार आहे. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता यादी स्पष्टपणे आलेली असून सरकारने या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. तर इकडे बघा अखेर निर्णय झाल्याने बहिणी खुश झाल्या. आता पुढच्या याद्या बघण्यासाठी व्हिडिओ बघा. पूर्ण पैसे वाटपाचे आदेश मिळाले असून 3 टप्प्यात सर्वांनाही पैसे मिळणार असून कोणालाही कसलीही काळजी करण्याची आता गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी काय सांगितलंय बघू शकता. सरकारकडून 3 याद्या आलेल्या असून त्यातील पहिली यादी जाहीर झालेली आहे व त्यामध्ये 19 जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये आता 2 हप्त्याचे पैसे पूर्ण डीबीटीतून देण्यात येणार आहेत.
म्हणजे बघू शकता डीबीटी प्रक्रिया सरकार अखेर आता सुरू करत आहे. लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली. बघा 2च मिनिटापूर्वी एक बातमी आली, डीबीटी प्रक्रिया 19 जिल्ह्यात सुरू होत आहे. आता डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होत असतात. जर डीबीटीने पैसे वाटप सुरू केले तर फक्त आणि फक्त तिकडून क्लिक केल्यानंतर बटन दाबल्यानंतर इकडे 15 ते 20 मिनिटात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. 19 जिल्ह्यात पैसे जमा होतील. तर कोणते पुढचे 19 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी एक लवकर हप्ता मिळणार आहे. आता त्यांची पण नावे सांगत आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. या ठिकाणी बघू शकता हप्त्याचे पैसे पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत व प्रत्येक बहिणीला हप्ता मिळालाच पाहिजे असं सरकारने सांगितलेलं आहे. शिंदेंनी स्पष्टपणे डायरेक्ट आदेश दिलेले असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये टाकण्यात यावे असं शिंदेंनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला कसलीही काळजी करायची नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजितदादा व आदिती तटकरे यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सोडण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्व बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला पैसे आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत यादी आपण बघूयात. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी यादी आलेली असून लाडक्या बहिणींनो पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. तरी ते बघू शकता डायरेक्ट सांगितलं आहे की 2 हप्त्यासाठी GR निघालेला असून 6,000 कोटी रुपये थेट वाटपाला आदेश बघायला मिळत आहेत. काळजी करू नका, चिंता आता तुमची संपलेली असून डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केली जाणार आहे. 2 हप्त्यासाठी GR आता निघालेला असून डायरेक्ट 6,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत. यातील 3,000 इकडे बघा 3,000 कोटी रुपये ऑगस्टच्या हप्त्याचे 1,500 रुपये वाटपासाठी जाहीर केलेले आहेत. अजून 3,000 कोटी रुपये कशासाठी जाहीर केले आहेत ते सप्टेंबरचे पैसे वाटप करण्यासाठी अजून 3,000 कोटी जाहीर केलेले आहेत. या चेकवरती आता सही झालेली असून चेकवर सही झाल्याने सर्व बहिणीला दिलासा मिळतोय. अजितदादांनी सही केली असल्यामुळे आता 3,000 रुपये रक्कम ही लाडक्या बहिणीच्या 19 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला काळजी व कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा 2 हप्त्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जाहीर झालेला असून आता जाहीर होता सूचना मिळालेल्या आहेत. तर पुढचा जिल्हा या ठिकाणी बघू शकता. आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला देखील बघायला मिळत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे होणार असून या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये आता जाहीर झालेले आहेत. एवढंच नाही तर ही रक्कम आता पूर्णपणे बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल. कोणीही काळजी व चिंता करू नका. डायरेक्ट हे पैसे आता पूर्णपणे वाटप आपल्याला बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाहीये. त्यानंतरचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो SBI मध्ये खातं असेल तर मग दिलासाच आहे. आता काळजी करण्याचं कारण नाहीये. SBI मध्ये देखील सर्वात आधी पूर्णपणे पैसे वाटप होणार असून या बँकेत पूर्णपणे पैसे आता लवकर सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर पोस्ट बँकेत एक पैसे सर्वात आधी येणार आहेत. त्यामुळे कोणालाही काळजी व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. सरकारने डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करत बहिणीला एक दिलासा दिलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो रोज अशा अपडेट बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच 100% बघायला मिळू शकतो. धन्यवाद.